खामगाव ESIC कार्यालयावर शेकडो कामगारांची धडक. 250 ते 300 वैद्यकीय बिले नाकारल्याने तीव्र संताप. कामगारांच्या हक्काच्या वैद्यकीय उपचाराची सुमारे 250 ते 300 बिले कोणतीही पूर्वकल्पना न देता नॉट ॲन इमर्जन्सीचे कारण देऊन सरसकट नाकारल्यामुळे खामगाव येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC कार्यालयावर शेकडो कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत धडक दिली. प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत असंवेदनशील आणि कामगार विरोधी असल्याचा आरोप करत येत्या 15 दिवसांत बिले मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. ESIC कार्यालयामधील वैद्यकीय अधिकारी कामगारांना कुठलाही योग्य रीतीने उपचार देत नसून थातूरमातूर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे सुद्धा आरोप कामगारांनी केला आहे. कामगार राज्य विमा मंडळ कार्यालयामध्ये खामगाव शहर व परिसरातील शेकडो कामगार वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी कार्यालयाकडून त्यांच्या आरोग्यविषयक जे काही खाजगी रुग्णालयामध्ये केलेले उपचारांचे बिले ते प्रकरण सर्व या ठिकाणी प्रलंबित असून नामंजूर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत आपण कामगारांकडून जाणून घेणार आहोत. काय आपल्या मागण्या आहेत आणि काय तक्रारी आहेत. आज दिनांक 9/7/26 रोजी आम्ही ESIC कार्यालयाचा मनमानी कारभार इथं पर्दाफाश करण्यासाठी आलो आहोत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की इथं 200 ते 250 बिलं नॉट अन एमर्जन्सीच्या नावावर रिजेक्ट करण्यात आली आहे. तर याला ढोबळ कारण असं एक नाव देऊन सरसकट रिजेक्ट करणे हे कितपत योग्य आहे. आमचा प्रशासनाला थेट सवाल आहे की आतापर्यंत 7 ते 8 वर्षापासून जे बिलं पास झाले तर ते बेकायदेशीर होते का? जर ते बेकायदेशीर होते तर त्याची चौकशी करण्यात यावी व या प्रलंबित मागण्या जो आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या. या ठिकाणी कामगारांची एकच मागणी आहे की त्यांनी जे प्रकरण या ठिकाणी दाखल केलेले आहेत त्या पुन्हा एकदा त्यांनी निरीक्षण करून त्या मंजूर कराव्या आणि यांना मिळणाऱ्या उपचार पद्धती ह्या योग्य पद्धतीने मिळाव्यात अशा यांच्या या ठिकाणी मागण्या आहेत. खामगाव महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी.